परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले. बुद्ध म्हणाला, जीवनाची अत्यंतिक अशी 2 टोके आहेत, एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे, म्हणून त्याने ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मांडणारे होते. मज्जिमम पतिपद, मधला मार्ग, जो उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग, जो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा याच्याशी काहीही कर्तव्य नाही, त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशीही काही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे त्याचे दुसरे तत्व होते. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टींचा स्वीकार करत नाही तो धर्मच नाही. नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपला धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांग. भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला.